एखाद्या दिवशी स्वयंपाकाला सुट्टी असली म्हणजे असं वाटतं इतर किती कामं करावं आणि किती नाही. आपण आराम मात्र करत नाही, त्या वेळेचा सदुपयोग नाही करत. काही ना काही कामं आपण बायका काढतच असतो. तर तसंच माझ्यासोबतही झालं. आज अहोंनी गेल्या काही दिवसांपासून सगळ्यांनाच बरं नव्हतं, तर थोडंसं बाहेरनं काहीतरी टेस्टी असं नाश्त्याचं आणतो आणि ते खाल्ल्यानंतर मग कोणालाही भूक नव्हती आणि असं उन्हाळ्याचं तर फारसे जेवणं वगैरे जात नाही. तर स्वयंपाकाला त्यांनी मला नकोच बोललं होतं काही बनवू नको म्हणून. तर त्यानंतर ही जी काही एक्स्ट्राची कामं असतात तर मग ती मी आवरायला घेतली. तर स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर तब्येत बरी असल्यामुळे काय होत होतं की रोजचीच कामं फक्त जे काही बेसिक असतात, गरजेची असतात, तीच कामं माझ्याकडनं होत होती. जसं की स्वयंपाक झालं, थोडंफार डस्टिंग झालं, क्लिनिंग झालं, तेवढंच ते. आणि ही वरची जी काही कामं होती तर ती तशीच पेंडिंग होती, त्यामुळे की खूप जास्त सगळं असं मेस वाटत होतं मला किचनवर. आणि कधी एकदाच आवरायला घेते असं झालं होतं. आणि मला बरं नसलं आणि हे बापलेक जर का काही करतात तर एवढा सगळा पसारा करून ठेवतात, राडा करून ठेवतात. तर मी त्यावेळेस सगळं दुर्लक्ष केलं होतं. म्हटलं बघूया, ज्या दिवशी बरं वाटेल त्या दिवशी सगळं आवरूयात आपण. तर तेच चाललं होतं. ट्रॉलीमध्ये पण सगळी घाण झाली. घाण म्हणजे असं की इकडची वस्तू तिकडे, तिकडची इकडे, त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम येत होता. ट्रॉलीज लागतसुद्धा नव्हतं माझ्याने, आधीने मागे पुढे भांडी केलेली असल्यामुळे. आणि कारण ते आपल्यालाच समजतं आपण कसं जजमेंटने ते ठेवलेलं असतं, कुठल्या भांड्यात कुठलं भांडं अडकवायचं असतं, हे थोडी त्याला एवढं कळणार आहे. म्हणून बऱ्याच गोष्टी वरच पडून होते, ज्या मावत नव्हत्या त्याच्याने ठेवल्या गेल्या नव्हत्या त्या अशाच वर पडून होते. तर ते सगळं मी आज व्यवस्थित लावून दिलं. आणि हे जे फोक आहेत मॅगीचे चमचे वगैरे, तर मी सहसावर काढतच नाही ते, कारण फारसे लागत नाही असेच त्यांना पॅक करून ठेवते. पण आधीने मात्र सगळे काढून ठेवले होते आणि खूप सारा पसारा त्यांचा आपल्या कटलरीच्या सेक्शनमध्ये झाला होता. तर मी अशा पद्धतीने त्यांना रबर बँडने पॅक करून ठेवते, म्हणजे इकडे तिकडे पसारा न होता एकाच ठिकाणी ते सापडतात आपल्याला आणि लागले तेवढे एकच काढली जाते. तर ते होते. आणि जे काही माझ्याकडे विस्कर होतं ते त्याचे जे काही टूल असतात त्याला अटॅच करायचे, तर ते सुद्धा इकडे तिकडे पडत होते. म्हणून इलेक्ट्रिक विस्करचे मग तेही मी एका रबर बँडमध्ये फिक्स करून एकाच ठिकाणी ठेवले. आणि हे बघा, एक एक पॅक करते तोपर्यंत एक एक स्पून मला इकडून तिकडून सापडते, कारण तसे ठेवलंच होतं ते आणि जे हाताला येईल ते वापरलं होतं. काही काही भांडी अशी असतात ना घरात की जी फारशी वापरणं होत नाही, तर तीही आधीने वापरून टाकली होती. जसे की चमचे वगैरे 2-3 ठराविक असतात माझी ठरलेली रोजची, तर तेच मी वापरायला घेते. पण आधी जे हाताला लागलं ते त्याने वापरलं आहे. चहामध्ये सुद्धा तो चमचा घालतो मोठा भाजीचा, त्याला असं हे ढवळण्यासाठी. पण असो किती जरी घाण करो, काही करो, पण आयत्या वेळेला जेव्हा गरज असते तेव्हा मात्र गरजेला सगळं आयतं करून देतो. त्याला जसं जमेल तसं चहा वगैरे करून देतो, पोहे करतो, मॅगी करतो. आणि तेच खूप झालं आहे माझ्यासाठी. तर आणि हे जे काही डबे असतात आपले छोटे टिफिनचे वगैरे, तर ते वापरायला बरं पडतं आपल्याला, कारण नेहमी सारखं काही आधीचे पप्पा टिफिन घेऊन जात नाही, कधीतरी घेऊन जातात. तर तो 2 ते 3 डब्यांचा सेट आहे आणि त्यांची झाकणं मग इकडे तिकडे पडतात, म्हणून ते अशा प्रकारे मी एका डब्यात भरून ठेवते, म्हणजे ट्रॉलीमध्ये घाण पण दिसत नाही आणि आयत्या वेळेला जेव्हा टिफिन द्यायचा असतो तेव्हा शोधावं पण लागत नाही त्यांना. पण तोपर्यंत मात्र आपल्याला भाज्या काढायला किंवा एखाद्या वेळेस दही लावायला की एक्स्ट्राचं सामान असेल तर ते ठेवायला ते डबे आपल्याला उपयोगी येतात. तर म्हणून ते मी वापरते. आणि हे झाकणं अशा पद्धतीने एका बॉक्समध्ये भरून ठेवते, जेव्हा लागेल तेव्हा ते काढले जातात, एकाच ठिकाणी सापडतात त्यासाठी. आणि खरं तर मी आत्ताच किचन आवरलं होतं सगळं, फक्त माडावरचे डबे तेवढे राहिले होते. म्हटलं गावावरनं जाऊन आल्यानंतर ते आवरते. पण तिथून आल्यावर जे काही हे म्हणजे तब्येत खराब झाली तर ते करावंसं वाटतच नव्हतं. ट्रॉलीज वगैरे मी क्लीन करून ठेवल्या होत्या, कारण मला किचन टूर करायचं होतं. पण सगळं राहिलं, काहीच करावंसं वाटत नव्हतं. खूप काय म्हणतो ना आपण, एक्झर्शन झालं होतं. पण असं आता करते हळूहळू कामांना सुरुवात. तर आज संपूर्ण घर मला क्लीन करायचं होतं, जसं की झाडू, पोछा, टॉयलेट, बाथरूम तर रोजच्या रोज मी करत होती. पण कसं असतं ना, असं वरवरचं होतं, डीप क्लीन जे की आपण नेहमी करतो तसं काहीच झालेलं नव्हतं. आणि घर स्वच्छ असलं की किती मोठं, म्हणजे मला असं वाटतं आजार जरी असला तरी आजारी माणसाला बरं वाटतं. आजूबाजूचा परिसर स्वच्छ असला, थोडाफार सुगंधित असला की. तसं आधी आणि अहो करत होते. एक दिवस त्यांनी फरशी वगैरे पुसून काढली होती, मीही 1-2 दिवसापूर्वी पुसून काढली होती. मला थोडं थोडं जसं बरं वाटायला लागलं तसं मी हळूहळू आवरते आहे. पण आज म्हटलं काल सलाईन वगैरे लावून आले, थोडं ते फ्रेश वाटत होतं त्यामुळे. अचानक सगळं काय म्हणतो ना, जो काही थकवा असतो किंवा विकनेस आला होता तो निघून गेल्यासारखं मला झालं आणि एक एनर्जी आली. तर म्हटलं आज करूयात थोडं थोडं घरातलं.
तर हे इतरही कामं होती माझी, जसं की हे तेलाचे पाऊच फोडून होते आणि ह्या ज्या बॉटल्स आहेत तर यांच्यात पूर्ण एक पाऊच तेल मावत नाही, तर हा एक त्यांचा मायनस पॉईंट आपण म्हणू शकतो. मला आवडतात खूप त्या, पण मग त्यांचं जे काही पुढचं तोंड असतं तर ते खूप लहान असल्यामुळे त्यात तेल ओतायलाही म्हणजे खूप प्रॉब्लेम येतो. डायरेक्टली आपण पाऊचने टाकू शकत नाही, असं भांड्यात काढून टाकायला लागतं. आणि दुसरी गोष्ट अशी की ते पूर्ण 1 किलोचं पाऊच त्यात बसत नाही, म्हणून ते अर्धं शिल्लक राहतं. आणि त्यातल्या त्यात हा पण एक उपयोग आहे, म्हणजे खूप छान वाटलं मला, वर्थित वाटलं ते त्यांना घेतलेलं त्या गोष्टीमुळे, की तेलाचा वापर कमी होतो. आणि हेच माझ्यासाठी खूप काही आहे, म्हणून मी त्यांना म्हणजे नवीन घेत नाही आहे, तर ह्याच वापरते. तर एका बॉटलमध्ये दोघं बॉटलमध्ये मी आता इथे तेल काढून घेतलेलं आहे. तर एकात शेंगदाण्याचं तेल असतं, जे की काही आपल्याला कच्चं खायला लागतं. वरण आपण बऱ्याचदा खिचडीमध्ये खातो, पिठलं बनवतो तेव्हा लागतं, किंवा इतर काही गोष्टींमध्ये. तर ते मी एका बॉटलमध्ये भरून ठेवते. आणि हे भाज्यांसाठी लागणार आहे, म्हणजे सोयाबीनचं किंवा मग भाज्यांचं तेल आम्ही बदलत असतो बऱ्याचदा, दर 3-3, 4-4 महिन्यांनी थोडंसं चेंज करून आणतो. तर सध्या आता सोयाबीनचं वापरतो आहे आम्ही. तर तेही मी काढून घेतलं दोघं बॉटल्समध्ये. आणि जे काही थोडंफार शिल्लक राहिलं होतं पाऊचमध्ये, तर ते मग मी जी काही कॅन असते आपली तेलाची, ज्यात आपण हे पाऊच काढून ठेवतो, तर त्यात टाकून दिलं होतं. आणि कॅनमध्ये सुद्धा तेल होतं ह्यावेळेस, आणि तरीसुद्धा आम्ही एक्स्ट्रा तेल आणलं होतं, कारण मध्ये काय अफवा ठेवली होती की तेल भेटणार नाही वगैरे वगैरे. आम्ही गेलो डीमार्टला, तर एवढी गर्दी होती अक्षरशः, जे काही मोठे तेलाचे पिंप असतात, टीप असतात ते, तर एकही अवेलेबल नव्हता. एवढी हे केली होती, धांदल उडवली होती लोकांनी. तर म्हटलं पाऊच भेटतात तर आपण सगळे एवढं घेते, आपण थोडं तरी घेऊया. तर म्हणून हे पाऊच एक्स्ट्राचे मी आणले होते, आणि ते मी आधी वापरून घेते आता, कारण कॅन पण भरलेली तेलाची, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त, आणि तोपर्यंत एक्स्ट्राचं तेल आम्ही घेऊन आलो होतो. तर हे थोडे अर्धे अर्धे जे काही पॅकेट्स राहिले होते तर मी त्यात ओतून घेतले, कारण त्यांना किती जरी पॅक केलं तरी ते इकडे तिकडे तेलकट होतं, आणि ह्या बरण्यांमधलं तेल संपेल तोपर्यंत त्यांना वागणं खूप मला कठीण वाटत होतं. तर मी ते कॅनमध्ये टाकून घेतलं. आणि ही जी कामं मी आज करायला घेतली, तर हे सहसा आपल्याला दिसत नाही काय काम आहे असं वाटतं. आपल्याला जी मेन रोजची कामं असतात तर तीच खूप वाटतात, आणि प्रत्येक वेळेला तीच शेअर केली जातात. पण ह्याही कामांना तेवढाच वेळ जातो आपला. तर तेही म्हटलं आज घेऊयात शूट. रोजच्या रोज स्वयंपाक दाखवलेला असतो, काहीतरी रेसिपी असते किंवा सकाळचं रुटीन असतं, त्यापेक्षा काहीतरी थोडं वेगळं. तर बरेच दिवस झाले हा गुडही अर्धवट, म्हणजे अर्धाच मावला होता तो ह्या बरणीमध्ये, आणि आता ती खाली झालेली आहे. तर म्हटलं हा त्याच्यात मावेल. तर हा म्हणजे पसारा होतो तो एक प्रकारचा, इकडे तिकडे सगळे पाकिटं वगैरे पडले होते, टिश्यू संपले होते, आणि ते होते खाली ठेवलेले, पण आधीला सापडले नाही वाटतं ते, तर ते भरून घेतले आजच्या दिवशी. त्यामुळे काय होतं, तो सारखे पेपर किंवा त्याचे जुन्या नोटबुक वगैरे आहेत त्यांचे पेजेस फाडत होता, त्यामुळे ते टिश्यू लावून घेतले आजच्या दिवशी. आणि हा जो गुड आहे तर हा कट करून त्या बरणीत मी भरून घेतला. 2 प्रकारचे गुड होते, अर्धवट राहिले होते ते, आणि मावत नव्हते म्हणून तसंच ठेवलं होतं. पण आता बरणी खाली झाली होती म्हणून तेही भरून घेतले. त्यामुळे तीही एक जागा रिकामी झाली किचनवरची, कारण ते किचनवरच पडून होते गेले काही दिवसांपासून. आधी ट्रॉलीजमध्ये होते, मग त्यानंतर आधीने वर काढून ठेवले होते, त्याला ते मावत नव्हते, भांडी वगैरे लावता येत नव्हती, तर त्या दिवसापासून मग ते वरच पडले होते. आणि खरं सांगते, हे जे रबर मी वापरते तर हे खूप यूजफुल असतात किचनमध्ये. बऱ्याचदा काही बारीक गोष्टी वगैरे असतात, चमचे वगैरे मी जे फारसं वापरणं होत नाही, तर त्यांना पण लावून मी कटलरीच्या बॉक्समध्ये एकाच ठिकाणी ठेवून देते, म्हणजे इकडे तिकडे त्यांचा पसारा होत नाही. आणि त्यासोबतच काही अर्धवट खाल्लेले पॅकेट्स असतात, किंवा पॅकेटचे काही सामान असतं आपण किचनमध्ये वापरतो ते, तर प्रत्येक वेळेला क्लिप्सचे आपण कितीकशे पाकेट आणणार आहे, ते क्लिप पण पुरत नाही, आणि त्यामुळे मग मी हे रबर वापरते बऱ्याचदा. आणि आज हे सगळे कपडे मला धुवून काढायचे होते. कपडे म्हणजे जे काय आपल्याला डस्टिंगसाठी लागतात सगळे टॉवेल होते ते माझे, किचन ओटा पुसायचा, गॅससाठी, किंवा मग घरातल्या फ्रीज वगैरे इतर गोष्टी ज्या काही मी रोज पुसत असते, थोडंफार फर्निचर येते, तर तो एक टॉवेल होता. उंबरठा पुसायचा, दाराच्या बाहेर पुसायचं, देवघर पुसायचा वेगळा, गाडी पुसायची वेगळी, असे सगळे होते. आपण चपात्यांच्या डब्यामध्ये तो ठेवतो, हात पुसायचा, किचन ओट्यावर पोळपाट खाली ठेवायचं. तर हे सगळे वेगवेगळे, आणि यांचे 2 सेट मी असे करून ठेवले, म्हणजे हे धुवायला टाकले की ते मी वापरते 1-2 दिवस पुढचे. पण आता एक 8 दिवस झाले होते यांना धुणंच नव्हतं झालेलं. तर आणि हे सगळे मी हातानंच धुते, कारण हे सगळे कपडे मला एकत्र मशीनला लावायला आवडत नाही, कारण गाडी पुसायचं, उंबरठा आणि त्याच्या बाहेर पुसायचं ते खूप खराब झालेलं असतं, फरशी पुसायचं खराब झालेलं असतं, आणि त्यात आपण हे चांगले कपडे
म्हणजे चांगले टॉवेल ॲड करायला मला आवडत नाही. जसं की हात पुसायचा टॉवेल असतो आपला किचनमध्ये किंवा किचन ओट्यावर खाली आपण पोळपाट खाली घेतो तो रुमाल झाला, देवांच्या अंघोळीचा रुमाल झाला, तर हे सगळं मिक्स करायला जरा चुकीचं वाटतं. आणि त्यातलं त्यात एक एक दोन दोन तो छोटा रुमाल आपण मशीनलाही लावू शकत नाही, म्हणून मी ते 1 दिवसाआड हातानेच धुवून घेते आणि फार काही खराब झालेले नसतात. पण आता 8 दिवसांपेक्षा जास्त झाले होते म्हणून मी त्यांना थोडं गरम पाण्यात भिजत घालून ठेवलेले आणि तोपर्यंत ही इतर कामं आवरून घेतली. मला रोजच्या रोज हे अशा पद्धतीने बाथरूम पूर्णपणे अंघोळी वगैरे आवरून झालं की कोरडा केलेला आवडतो. आणि आधीला पाय वगैरे जर धुवायचे असतात बाहेरून आल्यावर त्याला, तर मी गॅलरीत पाठवते, मागच्या गॅलरीत जिथे नळ वगैरे आहे तिथे. त्यानंतर सिंक वगैरे स्वच्छ करून घेतलं, टॅब वगैरे होत होतं रोजच्या रोज, पण एवढं क्लीन नव्हतं केलं जात. आणि टॉयलेट वगैरे जे होतं तर ते सकाळी आंघोळीच्या आधीच मी क्लीन करून घेतलं होतं, कारण वरनंही मला जाडी वगैरे काढायची होती. आत्ताच काढले होते मावशीला, पण तरी ते होतात टॉयलेट बाथरूममध्ये आणि टॉयलेटमध्ये जास्त होतात, हवा तिकडनं जास्त खिडती असल्यामुळे. त्यानंतर रूम फ्रेशनर मारून घेतलं टॉयलेट बाथरूममध्ये आणि फरशी पुसून झाल्यानंतर घरातही मारून झालं होतं. आणि फक्त पाऊस पडला त्याच्या दुसऱ्या दिवशीच थोडंफार काय ते धुळीचं प्रमाण कमी झालं होतं, पण आता परत पुन्हा तेवढीच धूळ यायला लागली, म्हणून मी दुपारच्या वेळेला सगळं घरातलं काम आवरून झालं की दारं खिडक्या सगळं बंद करून ठेवते आणि सकाळी मात्र गार वातावरण असतं तोपर्यंत उघड्याच ठेवते. पण आता मी हे पुसून झाल्यानंतर सगळं आवरल्यावर सगळं दारा खिडक्या बंद केल्या आणि हे जे टॉवेल वगैरे सगळे मी धुवायला टाकले होते तर ते धुवून घेतले. आणि गाडीचा वगैरे हा जास्त खराब झालेला असतो, पण सगळेच टॉवेल आज खराब झाले होते, कारण 8 दिवस झाले होते त्यांना गावी जायच्या आधी धुतले होते, त्यानंतर धुणंच झालेलं नव्हतं. आणि तसंही मी रोजच्या रोज मशीन लावत नाही, आठवड्यातून एकदा किंवा मग कधीतरी 2दा लावलं जातं जास्तीचे कपडे असतील तर. आणि आता गावावरून आल्यानंतर खूप 2 ते 3दा मशीन लावलं गेलं, त्यानंतर गोधड्या वगैरे मी धुतल्या होते त्यामुळे. आणि रोजचे जे काही कपडे असतात बारीक कपडे तर ते मी हातानेच वॉश करून घेते, फार काही नसतात. आणि मोठे जे कपडे असतात तर ते मी जमा करून ठेवते आणि आठवड्यातून खूप जास्त जमा झाले तर 1 किंवा 2दा असं मी मशीन लावत असते. त्यानंतर आता हे सगळे टॉवेल वगैरे मी धुवून काढले. आणि असं केल्यामुळे काय होतं की रोजच्या रोज आपल्याला कपडे धुवायची सवय पण राहते, म्हणजे इन केस काही प्रॉब्लेम आला, कुठे बाहेर जाणं वगैरे झालं तर अचानक ते मग खाली बसावं असं वाटत नाही, पायांना गोळे येतात, तर तसं नको व्हायला म्हणून एक सवय म्हणून मी रोजच्या रोज ही रोजचे कपडे मी हाताने धुवून घेत असते. आणि मी अगोदर फरशीसुद्धा हातानेच पुसत होती खाली बसून, पण जसं आता उन्हाळा सुरू झाला आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की खूप जास्त धूळ येते घरात, तर मला 2 टाईम फरशी पुसून काढायला लागते, ज्यामुळे की खूप फ्रेशही वाटतं, धूळही निघून जाते घरातली. आणि संध्याकाळच्या वेळेला अजिबात गरम वाटत नाही, गार वाटतं दोघंही वेळेस घरं पुसले की. मग त्यामुळे ते थोडं मला टप जात होतं, म्हणून मी मॉप घेऊन आली आता. तरीसुद्धा मी कधीतरी हातानेच पुसते 1-2दा, आणि कंटाळा आला तर मी मॉप वापरत असते. पण तरीसुद्धा शक्यतो मी प्रयत्न करते की सकाळचे जी काही फरशी पुसणी असते तर ते मी हातानेच पुसते, कारण काय असतं की कपडे खराब व्हायचे काही टेन्शन नसतं, आंघोळीच्या आधी ते मी पुसत असते, त्यानंतर आंघोळ होऊन जाते, म्हणून मी सकाळी खाली बसूनच पुसते. आणि संध्याकाळी जे काही असते तर दिवसभराचा थोडासा थकवा आलेला असतो, आपल्याला कंटाळा येतो, तर एक वेळेस मी मॉपने पुसून घेते. आणि हे सगळे पुसायचे रुमाल वगैरे मशीनला न लावायचं एक आणखीन एक कारण आहे, जे की प्रत्येक रुमालसाठी आपण वेगवेगळं पाणी घेऊ शकतो, बदलू शकतो, कारण जे काही देवांचे वगैरे असतात वापरायचे, आता हा देवांच्या आंघोळीचा रुमाल आहे तर याला सेपरेट मी धुतानाही सेपरेट पाणी घेतलं होतं आणि आता पिळतानाही सेपरेट पाणी घेतले. आणि प्रत्येक जो काही कमी खराब झालेला कपडा आहे तर त्याला पाणी बदलू शकतो, आणि जो जास्त खराब झालेला आहे त्याच्यासाठी आपण वेगळं धुवू शकतो, किंवा भांडी वगैरे त्यानंतर बकेट वगैरे धुता येतं आपल्याला, म्हणून सुद्धा मी मशीनला नाही लावत. त्यानंतर ही बाजाराची पिशवी, आणि आता आधीचं स्कूल सुरू होणार आहे म्हणून त्याची टिफिन बॅग वगैरे हे कालच धुवून ठेवलं होतं मी, तर तेही मशीनला नव्हतं लावलेलं, गरम पाण्यात भिजत घातलं होतं. आणि बाजाराची जी काही पिशवी असते भाज्या वगैरे आणायची, तर ती बऱ्याचदा आपण मंडईमध्ये जातो तर खाली टेकून म्हणजे टेकावंच लागतं, काही भाज्या वगैरे आपल्याला निवडून घ्यायच्या असतात तर, आणि परत ती तशीच घरात आणतो आपण आणि घडी घालून कुठेतरी किचन खाली वगैरे ठेवली जाते आणि त्याला माती लागलेली असते. तर प्रत्येक वेळेला बाजाराचा दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तिला वॉश करून घेते, पाण्यामधून जरी काढला तरी काही हरकत नाही, थोडंफार साबण वगैरे लावून धुवून टाकलं, फार काही वेळ लागत नाही, पण तेवढी स्वच्छता, आणि जिथे कुठे ठेवतो तिथेही घाण होत नाही त्या जागेवर. तर इथे आता हे सगळे म्हणजे जे काही मला क्लिनिंगसाठी लागतात कपडे डस्टिंगसाठी सगळं पुसून झालेलं धुवून झालेलं आहे. आणि आता ह्या सगळ्यांच्या जागेवर एवढेच मी रुमाल आणखीन एक सेट घेऊन ठेवलेला आहे, तर आता हे वाढतील किंवा मग
यांना घड्या घालून वगैरे ठेवून देईल मी संध्याकाळी. आणि तो जो दुसरा सेट आहे तर तो मी आता वापरायला काढेल 1-2 दिवस आणि 2 दिवसांनी परत यांना रिपीट करेल. त्यामुळे कापड जास्त खराबही होत नाही आणि आपल्यालाही म्हणजे अडचण वगैरे येत नाही की ते धुवून ठेवलेले तर आता सगळं खाली पडलेलं आहे असं वगैरे. त्यामुळे हे असे 2 सेट तर प्रत्येकीने करूनच घ्यायला हवे आपल्या कम्फर्टसाठी तरी, कारण एकच सेट असला की त्यांना वाढायची बाट बघायला लागते. त्याच्यापेक्षा आता लागलीच दुसरे आहेत माझ्याकडे तर ते मी वापरायला सुरुवात करेल. आणि हो, गेल्या काही दिवसांपासून चिमण्यांचा जो काही वावर आहे तर तोही थोडा मला कमी वाटतोय. मला वाटतं त्यांना हे जे दाणे मी भरून ठेवलेत तर हे आवडले नसावेत, कारण जेव्हा तांदूळ भरलेले असतात तेव्हा इतक्या येतात ते, इतका त्यांचा चिवचिवाट सुरू असतो. आणि आता जेव्हापासून दाणे भरून ठेवलेत तर एकही चिमणी दिसत नाही. येतात ते आणि परत निघून जातात. तर तेही मला आता चेंज करून घ्यायला लागेल. त्यात तांदूळ भरून ठेवायला लागतील मला परत. मला वाटलं हे जरा हेवी रेल तांदळांपेक्षा, म्हणून मी ते ठेवलं होतं जेणेकरून त्यांचं पोट भरेल. पण ते येत नाही. हा वर मात्र टेरेसवर कधीतरी दिसतात आणि पाणी प्यायला तेवढा मात्र येतात पाण्याच्या भांड्यात जर का पाणी त्यांना दिसलं तर. पण खात वगैरे नाही आहे, तसंच तसं ते भरलेलं आहे. तर आता ते चेंज करून घ्यायला लागेल. तांदूळ भरून बघते एखाद्या वेळेस त्यांच्या आवडीचं खाऊ. त्यानंतर हे टॉवेल आंघोळीनंतर बाहेर वाळत घातले होते तर त्यांना आता घड्या घालून ठेवते. आणि हे जे बाजूला रुमाल दिसत आहेत तर हे दुसऱ्या सेटमधले आहेत जे की मी तुम्हाला सांगितलं. तर तेच मी आता वापरायला काढते किचनमध्ये हात पुसायला आणि पोळपाटच्या खाली टाकायला. आणि बाकीचे तर मग ते त्यांच्या जागेवर ठेवले गेले आहेत, जसं की उंबरठा पुसायचं बाहेर ठेवलेलं आहे आणि दारासमोर पुसायचं वगैरे हे ज्या त्या जागेवर मी त्यांना तर ठेवून दिलं आहे, म्हणजे सकाळी मला गडबड नाही होणार, शोधाशोध नाही होणार म्हणून. आणि हो, जे कोणी चॅनलवर नवीन असतील किंवा पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असतील तर व्हिडिओ आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा. बाय.